नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ लाडकी बहीण योजनेच्या EKYC संबंधित असणार आहे। तर EKYCसाठीची शेवटची मुदत आहे आता 31 डिसेंबर 2025 आणि ज्या लाभार्थ्यांची EKYC याआधी चुकली असेल तर त्यांच्यासाठी EKYCमध्ये अपडेट करण्यासाठी EKYCमध्ये सुधारणा करण्यासाठी आता शेवटची संधी आहे। तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, कारण की आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे। त्यांनी जी माहिती दिली आहे तीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। आणि जर का तुम्ही अजूनपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूया। तर बघू शकता मित्रांनो, EKYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी। आता ज्या लाभार्थ्यांची EKYC चुकली होती किंवा ज्यांची राहिली आहे त्यांना आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही शेवटची संधी आहे। आता नवीन जो काही बदल करण्यात आला आहे EKYCमध्ये तर त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे। तर बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम ग्रामीण भागातील आहेत। तसेच EKYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे। तर या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत। तर आपण याआधीसुद्धा लाडकी बहीण योजनेच्या EKYC संबंधित भरपूर सारे व्हिडिओ टाकले होते। तर आधी मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना पती नाहीत किंवा वडील नाहीत किंवा ज्या घटस्फोटित आहेत अशा लाभार्थ्यांसाठी EKYC करताना अडचण येत होती। दुसरा OTP नेमका कोणाचा टाकायचा या संबंधित शासनाकडून कोणत्याही अधिकृत सूचना आल्या नव्हत्या। तर आपण सुद्धा अशा प्रकारची मागणी आपल्या व्हिडिओद्वारे केली होती। तर जे काही शासनाला निवेदन प्राप्त झाले त्याच्यावरती आता शासनाने हा जो काही नवीन बदल आला आहे तो केला आहे आणि आता त्याच्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना EKYC करणे अगदी सोपे जाणार आहे। तर मित्रांनो, ज्यांची EKYC राहिली आहे त्यांनी सुद्धा करून घ्या आणि ज्या लाभार्थ्यांना पती नाहीत किंवा वडील नाहीत किंवा घटस्फोटित आहेत त्यांच्यासाठी आता नवीन जे काही बदल करण्यात आला आहे त्या बदलानुसार इथे EKYC करणे अगदी सोपे होणार आहे। तर सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे। म्हणूनच या महिलांना EKYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे। तर खूप महत्त्वाची बाब आहे मित्रांनो। आता भरपूर साऱ्या ज्या काही लाडक्या बहिणी आहे, बऱ्याच जणांना मोबाईलमध्ये ती EKYC करता येत नाही, कोणी दुसऱ्याकडून करून घेतली। कारण की आधी जेव्हा EKYC ही चालू झाली तेव्हा घाईघाईमध्ये बऱ्याच जणांनी काही चुका केल्या होत्या आणि चुका झाल्यानंतर आपल्या जे काही EKYC संबंधितले आपण यूट्यूबवरती व्हिडिओ टाकले आहेत त्याच्यामध्ये भरपूर जणांच्या कमेंट होत्या की आमच्याकडून असं चूक झाली आहे, तर त्याला काही बदल करता येईल का, त्याला एडिट करता येईल का, अपडेट करता येईल का। परंतु तसा कोणताही ऑप्शन याआधी तिथे दिलेला नव्हता। परंतु मित्रांनो, आता ही शासनाकडून शेवटची संधी आहे। आता तुमची जर का EKYC आधी चुकली असेल म्हणजे आता तुम्ही EKYC करताना तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर न देता इतर कोणाचा दिला असेल तर तुम्ही आता नवीन EKYC तुमची व्यवस्थितपणे करू शकता। किंवा ज्या बहिणींना पती नाहीत किंवा वडील नाहीत किंवा घटस्फोटित आहेत त्यांच्यासाठी आता नवीन EKYC प्रमाणे तुम्ही KYC करू शकता। आणि जे काही मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जे डॉक्युमेंट इथे सांगण्यात आले आहेत, मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटिताचं कोर्टाकडून मिळालेलं प्रमाणपत्र, ते तुम्हाला अंगणवाडीमध्ये जमा करायचे। आता त्या संबंधितली मी सविस्तर माहिती याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये टाकली आहे। तो व्हिडिओसुद्धा तुम्ही वरती आय बटनवरती बघू शकता किंवा आपल्या यूट्यूबवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या किंवा या व्हिडिओच्या शेवटी मी तो व्हिडिओची लिंक टाकून देईल, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तर याच्यामध्ये काय म्हटलं आहे, सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे। म्हणूनच या महिलांना EKYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे। आता हीच बाब लक्षात घेऊन EKYCमध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात येत आहे। तर मित्रांनो, आता तुम्ही जेव्हा EKYC तुमची अपडेट कराल तेव्हा तुम्हाला एकच संधी आहे, त्याच्यामुळे व्यवस्थितपणे EKYC करून घ्यायचे। 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे।
आता यासोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तर मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांना पती नाहीत किंवा वडील नाहीत यांच्यासाठी सुद्धा आता KYC करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। फक्त याच्यामध्ये तुम्ही स्वतःची KYC आता करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर जो काही डॉक्युमेंट आहेत, मृत्यू प्रमाणपत्र, वडील नसतील, पती नसतील त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटित असणार तर कोर्टाचं घटस्फोटिताचं प्रमाणपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे द्यायचं आहे, तरच तुमची KYC पूर्ण होईल। आता ही झाली इथे जी काही माहिती दिली होती। आता ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे। तर अशा प्रकारची माहिती इथे देण्यात आली आहे। आता इथे आपण बॅनर बघू शकता, KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी, KYC प्रक्रिया। आता मी जे काही वरती तुम्हाला सांगितलं त्या संबंधितच ही माहिती देण्यात आली आहे। आता ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा आता प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे। तर अशा प्रकारचा हा मेसेज होता मित्रांनो। आता तुम्ही जर का KYC केली नसेल किंवा तुमची KYC चुकली असेल, आता ज्या लाभार्थ्यांनी याच्या आधी जे काही 2 प्रश्न विचारण्यात आले होते ते सगळ्यात महत्त्वाचे होते, आता त्या 2 प्रश्नांचे उत्तरं होय होय असे द्यायचे होते। आता बऱ्याच जणांनी नाही नाही उत्तर दिले, त्यांची आता KYC चुकली आहे, त्यांनीसुद्धा आता पुन्हा एकदा KYC करायचे। परंतु एक लक्षात घ्यायचं आहे, आत्ता जेव्हा तुम्ही KYC करणार तेव्हा जे काही प्रश्न विचारले आहेत त्या दोघी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नाही नाही असे द्यायचे, हा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे। मागच्या वेळेस जे काही तुम्ही KYC करायचे तेव्हा होय होय असे उत्तर द्यायचे होते, परंतु आता दोघी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नाही करून तुमची KYC कंप्लीट करायची। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा। आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।